एका सुंदर हिरव्यागार जंगलात चिंपू नावाचा एक ससा राहत होता. चिंपू खूप वेगाने धावायचा, त्यामुळे त्याला स्वतःचा खूप गर्व होता. एके दिवशी तो जंगलात उड्या मारत मोठ्याने म्हणाला, माझ्यासारखा फास्ट कोणीच नाही. मी वाऱ्यापेक्षा पण फास्ट धावतो. अरे चिंपू, यस्ता गर्व चांगला नसा तो. माझ्यासारखा फास्ट कोणीच नाही. मी वाऱ्यापेक्षा पण फास्ट धावतो. झाडावर बसलेलं माकड हसू लागलं. अरे चिंपू, जास्त गर्व चांगला नसतो. अरे चिंपू, जास्त गर्व चांगला नसातो. वेग महत्वाचा असतो, पण सतत प्रयत्न त्याहून महत्वाचे असतात. तेवढ्यात मोटू नावाचं शांत आणि हुशार कासव तिथे आलं. वेग महत्वाचा असतो, पण सतत प्रयत्न त्याहून महत्वाचे असतात. हे ऐकून चिंपू मोठ्याने हसू लागला. तू माझ्याशी रेस करणार? तू तर दिवसभरात एक झाड पण क्रॉस करणार नाही. रेस फक्त वेगान नाही, चिकाटीने जिंकली जाते. उद्या सकाळी नदीपासून डोंगरापर्यंत शर्यत होईल. माझ्याशी रेस करणार? तू तर दिवसाभरात एक झाड पण क्रॉस करणार नाही. मोटू शांतपणे म्हणाला, रेस फक्त वेगाने नाही, चिकाटीने जिंकली जाते. तेवढ्यात जंगलाचा राजा सिंह तिथे आला. उद्या सकाळी नदीपासून डोंगरापर्यंत शर्यत होईल. दुसऱ्या दिवशी सगळे प्राणी शर्यत पाहायला जमले. 1, 2, 3 सुरू. सिंह राजा जोराने ओरडले, 1, 2, 3 सुरू. चिंपू विजेसारखा धावू लागला. चिंपू म्हणाला, हा हा, बघा मी कसा उडतोय. मोटू मात्र शांतपणे चालत राहिला. थोड्या वेळाने चिंपू खूप पुढे गेला. त्याने मागे पाहिलं तर मोटू खूप दूर होता. हा कासव येण्यापर्यंत मी एक झोप घेतो. थांबलो तर हरलो. हा कासव येण्यापर्यंत मी एक झोप घेतो. तो एका मोठ्या झाडाखाली झोपून गेला. मोटू मात्र थांबला नाही. थांबलो तर हरलो. हळूहळू चालत तो पुढे जात राहिला. काही वेळाने चिंपू जागा झाला. हा कासव त्याने फिनिश पुढे लाईन जवळ पाहिलं कसा आणि तो पोहोचला? घाबरला. विजेता आहे काय? मोटू हा कासव. कासव फिनिश लाईन जवळ कसा पोहोचला? तो वेगाने धावू लागला, पण उशीर झाला होता. सिंह राजा म्हणाला, विजेता आहे मोटू कासव. सगळे प्राणी आनंदाने टाळ्या वाजवू लागले. चिंपूला त्याची चूक समजली. मला माफ कर मोटू, मी खूप गर्व केला. वेग चांगला असतो, पण मेहनत आणि सतत प्रयत्न नेहमीच जिंकतात. चिंपू म्हणाला, मला माफ कर मोटू, मी खूप गर्व केला. मोटू हसत म्हणाला, वेग चांगला असतो, पण मेहनत आणि सतत प्रयत्न नेहमीच जिंकतात. त्या दिवसापासून चिंपूने कधीच गर्व केला नाही.